नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मैद्याची खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी बनवायची मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे। बघू शकता इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे ह्या वाटीने मोजून, आणि हे दूध घेतलेला आहे अर्धी वाटी, तूप घेतलेला आहे 2 वाटीसाठी तूप लागणार आहे आपल्याला पाऊण वाटी, आणि साखर पिठी साखर घेतलेली आहे पाऊण वाटी। आपण तूप मस्तपैकी छान असं कढईमध्ये कडकडीत गरम करून घेऊया। त्यामध्ये मीठ टाकून घेऊयात, त्याच्यामुळे छान टेस्टी लागतात शंकरपाळ्या। आता आपण ह्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। ह्यानी शंकरपाळी खूप मस्त खुसखुशीत होते। आता आपण पिठी साखर टाकूया। तसं थोडं थोडं दूध घालून मळून घेऊया। बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ असं मळून छान तयार आहे। आणि हे आपण अर्धी वाटी दूध घेतलं होतं, त्याच्यातनं एवढं उरलेलं आहे। दूध एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं। तर पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, असं हाताने दाबून बघायचं, अशा प्रकारे पाहिजे। आणि आता आपण ह्याला अर्धा तास मुरायला ठेवूयात, झाकण ठेवून। बघू शकता आता आपला अर्धा तास झालेला आहे, छान असं मस्त पीठ बनवून तयार आहे। तर आता आपण ह्याच्यावरती ठेवून थोडं थोडं असं कुटून घ्यायचं आहे। कुटण्याने काय होते तर शंकरपाळी छान अशी मऊ खुसखुशीत बनते, त्यासाठी हे करणे खूप गरजेचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने मस्त असं कुटून घ्यायचं आहे पीठ। आता आपण तेल गरम करण्यासाठी कढईमध्ये ठेवूया। बघू शकता अशा प्रकारे मी मोठे मोठे 2 गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला लाटून घेऊया। तुम्ही तो फिरकीचा चमचा असतो त्याने पण कट करू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी अशा चाकूने मी मस्तपैकी असं कट करून घेत आहे। एवढी तरी जाड पाहिजे। दोन 3 मिनिटं शंकरपाळ्या मस्त अशा लाल रंग येईपर्यंत तळून घेऊया।
बघू शकता मित्रांनो, मस्तपैकी छान अशा शंकरपाळ्या आपल्या तयार आहेत. एकही शंकरपाळी अशी फुटलेली नाही आहे. आणि हे बघू शकता आता किती छान अशा मऊ छान झालेल्या आहेत शंकरपाळी. अगदी सहज हाताने फुटत आहे. हे बघा, बघू शकता एकदम खुसखुशीत छान मस्त अशी शंकरपाळी बनवून आपली तयार आहे.